Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper 2nd. In previous lecture, explain the list of tillage implement. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण टिलेज हा चॅप्टर सुरू केलेला आहे. त्यामधलं 11 लेक्चर नंबरमध्ये आपण लिस्ट ऑफ टिलेज इम्प्लिमेंट हे आपण कवर केलेलं आहे. आणि आज लेक्चर नंबर 12 मध्ये आपण नवीन असं टॉपिक बघणार आहोत. हा टॉपिक टिलेज ऑपरेशन मधलंच आहे, परंतु क्रॉप सायन्ससाठी नाही आहे. तरी पण माहितीच तो बघितलं फार चांगलं होणार आहे, कारण टिलेज ऑपरेशनमधलं एक नवीन माहिती यामध्ये ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये थोडं ॲड केलेलं आहे. ते तुम्ही बघू शकतात, पण तुमचं ओल्ड सिलेबस असल्या कारणाने हे रिसेंट माहिती दिलेली नाही. तर बघूया आपण रिसेंट माहिती काय. मिनिमम टिलेज, कमीत कमी मशागत. तर हे नवीनच संकल्पना आहे. आपण आतापर्यंत संकल्पना काय होती की जेवढी जास्त मशागत करणार तेवढं पीक जोमदार येणार असं आपलं कन्सेप्ट क्लिअर झालेलं होतं. परंतु तो कन्सेप्ट जे आहे तो थोडा आता दूर ठेवायचं काम आहे. आता नवीन संकल्प असं काढलेला आहे की मिनिमम टिलेज, कमीत कमी मशागत जास्तीत जास्त उत्पन्न. आपली शेती, मॉडर्न शेती जी होती शेती, ती खर्चिक शेती बनलेली आहे. आणि आज आपल्याला शाश्वत शेतीकडे जायचं आहे, म्हणजे आपलं उत्पादन जास्त मिळावं, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळावं, हा कन्सेप्ट आहे. म्हणजे आपलं मशागतीचं खर्च कमीत कमी व्हावं आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळावं, हा आपला कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्ट आधारित मिनिमम टिलेज एक कन्सेप्ट ॲड केलेला आहे टिलेजमध्ये. तर मिनिमम टिलेज मीन्स रिड्युसिंग टिलेज ऑपरेशन टू द मिनिमम नेसेसरी रिक्वायरमेंट फॉर ensuring of good seed bed, rapid germination, satisfactory and favorable growing condition for the crop. तर कमीत कमी मशागतीवर आपल्या पिकाचं ग्रोथ कसं होईल आणि पिकाची वाढ चांगली कशी होईल, या संकल्पनेवर हे मिनिमम टिलेज ऑपरेशन आलेलं आहे. तर जिथं गरज आहे तिथंच आपण मशागत करणार, आणि गरज नसेल तर जास्त मशागत करून फायदा होणार नाही. यासाठी आपण कमीत कमी टिलेज ऑपरेशन, कमीत कमी मशागत आपण करणार आणि पिकाची चांगली वाढ कशा पद्धतीनं होईल, हा कन्सेप्ट आहे. तर टिलेज ऑपरेशन कॅन बी रिड्यूस बाय ओमिटिंग द ऑपरेशन विच डू नॉट गिव्ह मच बेनिफिट व्हेन कंपेअर टू द कॉस्ट, अँड बाय combining operation like sowing and fertilizer application by using tube oil, seed drill, seed cum fertile seed drill or mechanical seed drill, and by using herbicide for weed management. तर या मिनिमम टिलेज ऑपरेशनमध्ये काय आहे की जास्त आपण मशागत करून, म्हणजे आपण जास्त खाल्लं तर काय होतं, वॉमिटिंग होतं, पचत नाही. तसं आपण उगाच जास्त मशागत करून फायदा होणार नाही. आपलं पैसा जास्त खर्च होणार, मशागतीचं खर्च जास्त लागणार आणि नेट प्रॉफिट कमी मिळणार. त्यासाठी आपण कमीत कमी मशागत करायचं. त्यासाठी नवीन ऑपरेशन म्हणजे टिलेज इम्प्लिमेंट वापरायचं. जसं की आतापर्यंत आपण वन बॉयल सीड ड्रिल जे वापरत होतो, एक चाळा टिपणीचा, त्यामध्ये एक पेरणार असायचं, मागे खत टाकण्यासाठी 3 मजूर लागायचे. म्हणजे हे जे टिलेज ऑपरेशन जे आहे हे खर्चिक असायचं. आता ट्यूब ऑइल आपण वापरलं तर आपलं कमीत कमी खर्चामध्ये पेरणी होणार. किंवा त्याऐवजी आणखीन सीड कम फर्टाईल ड्रिल जे आहे, म्हणजे ॲट ए टाईम बी आणि खत पेरणी यंत्र जर वापरलं तर आपलं आणखीन खर्च वाचणार, पेरणार लागणार नाही, पेरणारा माणसाची गरज भासणार नाही, फक्त आऊत धरणारा माणूस असणार एक. त्याचबरोबर आणखी मेकॅनिकल सीड ड्रिल जर वापरलं तर फक्त ट्रॅक्टर चालवणारा माणूस आणि जास्त फन असणारं, कमी वेळेमध्ये जास्त काम.
असं आपण इम्प्लिमेंट जर बदललं तर आणखीन आपलं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कमी होणार आणि आपलं नेट प्रॉफिट वाढणार. आणि हे मशागत करत बसण्यापेक्षा आपण तणनाशकाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण तणनाशकाची फवारणी करून आपल्याला तणाचा बंदोबस्त करता येतं. ते खर्च वाढणार. खुरपणी करा रे, दुंडे मारा रे, है ना, कोळपणी करा, हे जो खर्च येतं हे जास्त खर्च येतं. तर नवीन कन्सेप्टमध्ये मिनिमम टिलेज ऑपरेशन, मिनिमम टिलेज यानुसार आपल्याला शेती करता येतं. तर आपण तणनाशकाची फवारणी करून तणाचा बंदोबस्त होतं, तणाचा बंदोबस्त करता येतं. तर हे एक मिनिमम टिलेज ऑपरेशनमध्ये आपल्याला हे फायदा घेता येतं. तर नवीन कन्सेप्ट सुरू झालेला आहे. तर याचे फायदे कोणते आहेत? ॲडव्हान्टेजेस ऑफ मिनिमम टिलेज, कमीत कमी मशागतीवर जास्तीत जास्त उत्पादन काढणं. इट इम्प्रूव्ह द सॉईल कंडिशन ड्यू टू डिकम्पोजिशन ऑफ प्लांट रेसिड्यूज इन सितू. तर इट इम्प्रूव्ह द सॉईल कंडिशन ड्यू टू डिकम्पोजिशन ऑफ प्लांट रेसिड्यूज इन सितू. जाग्यावरच ते जे काही अगोदर पिकाचं जे अवशेष आहेत ते कुंजू द्यायला पाहिजे जाग्यावरच. आपण जे करत होतो खोल नांगरणी करून अगोदर पिकाचं जे अवशेष आहे ते काढून घेणे, जमा करणे, जाळून टाकणे, कुंजवणे, हे जे व्हायचं याच्यामध्ये जास्त खर्च जायचं. तर आता जे मिनिमम टिलेज म्हणजे जाग्यावरच त्याला कुंजू द्यायचं, इन सितू म्हणजे जाग्यावरच त्याला डिकम्पोज होऊ द्यायचं, त्याला काढत बसायचं नाही. तर हे फायदा आहे. तर सॉईल कंडिशन याच्यामुळं इम्प्रूव्ह होते जाग्यावरच आपण कुंजू दिलं तर. नेक्स्ट ॲडव्हान्टेज आहे हायर इनफिल्ट्रेशन ॲज द सॉईल इज कवर्ड विथ व्हेजिटेशन. हायर इनफिल्ट्रेशन ॲज द सॉईल इज कवर्ड विथ व्हेजिटेशन. तर इन्फिल्ट्रेशन रेट जे आहे पाण्याचं ते आपण जर व्हेजिटेशन केलं तर पाणी आळणार त्याद्वारे आणि जास्तीत जास्त जमिनीमध्ये ते झिरपणार पाणी. तर हे मिनिमम टिलेजचं हे सेकंड फायदा आहे. थर्ड, लेस रेजिस्टन्स टू रूट ग्रोथ. लेस रेजिस्टन्स टू रूट ग्रोथ. तर रूट ग्रोथ जी आहे तर आपण चांगलं मशागत केल्यामुळं पिकाचे जे मुळं आहे त्याला रेजिस्टंट पॉवर येत नाही, त्याला इझिली जागा मिळते आणि वाढ होऊन बसतं आहे ना. तर त्याला काही रेजिस्टंट पॉवर डेव्हलप व्हावा, त्यांनी काही कार्यशील व्हावं. जसं की आपण बरेच वेळा उदाहरण सांगतो, आपण जे काही टायगर आहे म्हणजे सिंह आहे, वाघ आहे, याला जाग्यावर जर लहानपणापासूनच खाद्य आणून दिलं आपण तर त्याला जर आपण बंदीमध्ये म्हणजे त्याला ओपन स्पेसमध्ये सोडलं स्वतः त्याला हंटिंग करण्यासाठी, तर तो स्वतः हंटिंग करण्याऐवजी त्याच्यावरच दुसरे कुत्रे काय करणार, हल्ला करणार, कारण की त्याने बसून खाल्लेलं आहे. तसं आपण मुलाला काय करतो, भुसभुशीत जागा करून देतो आणि त्याने सर्व वाढतं. म्हणजे त्याच्यामध्ये रेजिस्टंट पॉवर डेव्हलप होत नाही मुळामध्ये. त्याला स्वतः पाणी ओढून घेण्याची कॅपॅसिटी, त्याला पाणी शोधण्याची कॅपॅसिटी यायला पाहिजे. तर यामुळं मिनिमम टिलेजमुळं तो स्वतः काय होतं, जमिनीमध्ये एंट्री करण्यास त्याच्यामध्ये ताकद येतं. तर इम्प्रूव्ह सॉईल स्ट्रक्चर. तर लेस रेजिस्टंट टू रूट ग्रोथ ड्यू टू इम्प्रूव्ह सॉईल स्ट्रक्चर. तर इम्प्रूव्ह सॉईल स्ट्रक्चर असल्यामुळं त्याला रेजिस्टंट पॉवर कमी येतं आणि जमीन जर कॉम्पॅक्ट असेल तर त्याला रेजिस्टंट पॉवर येतं. लेस सॉईल कॉम्पॅक्शन. लेस सॉईल कॉम्पॅक्शन. तर या मिनिमम टिलेजमुळं जमीन जी आहे कॉम्पॅक्शन, लेस कॉम्पॅक्शन होतं, कॉम्पॅक्ट होत नाही असं म्हणणं आहे मिनिमम टिलेजमुळं. आपण जे टिलेज केल्यामुळं जमीन लूज फिरेबल होणं असं जे म्हणत होतो, तर मिनिमम टिलेज ऑपरेशन केल्यामुळं लेस सॉईल कॉम्पॅक्शन होतं असंही म्हणणं आहे. हे फायदा आहे. नेक्स्ट, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मिनिमम टिलेज. समटाइम इट मे अफेक्ट सीड जर्मिनेशन अँड इमर्जन्स ऑफ सीडलिंग. तर sometimes it may affect seed germination and emergence of seedlings. तर आता तोटे कोणते आहेत मिनिमम टिलेजमुळे? मिनिमम टिलेजमुळे कमीत कमी मशागत केल्यामुळं काय होतं,
समटाईम इट मे अफेक्ट सीड जर्मिनेशन. तर बियाची उगवण शक्ती जी आहे ते व्यवस्थित होत नाही. अँड इमर्जन्स ऑफ सीडलिंग, तर रोपट्यांची वाढ व्यवस्थित होत नाही. मोर नायट्रोजन अप्लिकेशन इज रिक्वायर्ड ॲज द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इज स्लो. तर मोर नायट्रोजन ॲप्लिकेशन, आपल्याला मिनिमम टिलेज ऑपरेशन केल्यामुळं जास्तीत जास्त आपल्याला नत्र खत वापरायला पाहिजे, कारण की जे डिकम्पोजिशन रेट आहे ते वाढ करायला पाहिजे. त्यासाठी नत्र खत आपल्याला जास्त वापरायला पाहिजे की जेणेकरून व्यवस्थित डिकम्पोज होणार. जे आपण काडी कचरा जे आहे ते येचून काढणार नाही, ॲज इट इज ठेवणार आहोत, जागेवर त्याला डिकम्पोज करणार आहोत. तर ते डिकम्पोज होण्यासाठी आपल्याला नायट्रोजनचं प्रमाण वाढवावं लागेल. म्हणजे नत्रयुक्त खते जी आहे ते जास्त टाकायला पाहिजे. तर काय होणार, ते डिकम्पोज होणार. कारण तसं जर आपण डिकम्पोज केलं तर स्लो रेट असतं नॅचरली, मग ते काडी कचरा तसंच राहतं. ते डिकम्पोज करण्यासाठी नायट्रोजनचं प्रमाण वाढ करायला पाहिजे. नेक्स्ट, नोड्युलेशन इज अफेक्टेड इन सम ऑफ द लेग्युम क्रॉप्स लाईक पी अँड ब्रॉड बीन्स. तर आपण जमिनीची मशागत व्यवस्थित न केल्यामुळं जे नोड्युलेशन फॉर्मेशन व्हायला पाहिजे ते व्यवस्थित होत नाही, जसं की काउपीमध्ये आहे, ब्रॉड बीनमध्ये आहे. नेक्स्ट, सोईंग ऑपरेशन इज डिफिकल्ट विथ ऑर्डिनरी इम्प्लिमेंट्स. तर सोईंग आपल्याला करायचं असेल तर डिफिकल्ट होतं. ऑर्डिनरी ऑपरेशन जे आपण वापरतो तिफन वगैरे, त्याद्वारे व्यवस्थित पेरणी होऊ शकत नाही. तर डिफिकल्ट येतं. यासाठी सुधारित जे अवजार आहेत ते वापरायला पाहिजे. कंटिन्युअस यूज ऑफ हर्बिसाईड कॉजेस इन्व्हायरमेंटल पोल्युशन प्रॉब्लेम. तर तणाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण काय म्हटलेलं होतं की तणनाशकाचा वापर करायला पाहिजे. मग जास्त तणाचा वापर केल्यामुळं एकतर काय होणार, पर्यावरण दूषित होणार आणि हे पोल्युशनचा प्रॉब्लेम निर्माण होणार. तर त्याबरोबर माती प्रदूषण होणार, जमीन प्रदूषण म्हणणार आपण, पाणी प्रदूषण होणार, हवा प्रदूषण होणार. तर हे प्रदूषण वाढणार म्हणजे पर्यावरण संतुलित राहणार नाही. नेक्स्ट, मिनिमम टिलेज नंतर एक झिरो टिलेज ऑपरेशन, एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे. झिरो म्हटलं की अजिबात मशागत करायचीच नाही, है ना. इट इज द एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ मिनिमम टिलेज in which preparatory tillage or ploughing is completely avoided and tillage operation for seedbed preparation are restricted in adopted area where soils are subjected to wind and water erosion and cost of tillage and labor is too high. तर झिरो टिलेज ऑपरेशन एक कन्सेप्ट निघालेला आहे, ज्यामध्ये अजिबात मशागत करायचं नाही. फक्त पेरणीसाठीच जे काही आपल्याला पेरणीसाठी नवीन इम्प्लिमेंट जे वापरता येईल ते इम्प्लिमेंट वापरायला पाहिजे. जास्त असं नांगरणी करायचीच नाही, नांगरणी अवॉइड करायला पाहिजे, नांगरणी करायचंच नाही असं कन्सेप्ट निघालेलं आहे. तर इतर देशामध्ये हे कन्सेप्ट जास्त वापरत आहेत. आपल्याकडे हे अजून कन्सेप्ट तेवढं फॉलो झालेलं नाही आहे. तर सीडबेड प्रिपरेशन म्हणजेच आपल्याला पेरणीसाठी जमीन योग्य तयार करण्यासाठी आपण जे अगोदर नांगरणी करणे, ढेकळे फोडणी करणे, कुळवणी करणे, असं जे आपण भरपूर मशागत करतो ते करत बसत नाही. तर नांगरणी ही कन्सेप्टच याच्यामध्ये नाही झिरो टिलेज ऑपरेशनमध्ये, की जास्त मशागत केल्यामुळं काही एरियामध्ये काय होतं की मातीची धूप होते, एक पाण्याद्वारे आणि हवेद्वारे. तर मशागत करायची नाही ना. आणि कॉस्ट ऑफ टिलेज ऑपरेशन वाढतं आणि लेबर जे खर्च आहे ते वाढतं. तर इथं कमीत कमी खर्चामध्ये आपल्या जमिनीची मशागत केली जाते. म्हणजे मशागत केली म्हणजे जास्त खोल नांगरणी करायचीच नाही या झिरो टिलेज ऑपरेशनमध्ये. तर नेक्स्ट बघूया आपण. इन दिस मेथड द मशिनरी यूज्ड परफॉर्म 4 फंक्शन इन 1 ऑपरेशन. लक्षात, असं नांगरणी, कुळवणी, ढेकळे फोडणी असं वेळोवेळी करत बसायचं नाही आहे. तर असं एक इम्प्लिमेंट वापरायचं की त्या ऑपरेशन केलं की त्याचं 4 फायदे व्हावं. किती? 4 फंक्शन इन 1 ऑपरेशन. एका ऑपरेशनमध्ये 4 फायदे व्हावं म्हणजे मल्टी पर्पज, मल्टी फंक्शन ज्याला म्हणणार आपण.
तर क्लीन नॅरो स्ट्रीप ओव्हर क्रॉप रो. क्लीन नॅरो स्ट्रीप ओव्हर क्रॉप रो. ओपन द सॉईल फॉर सीड इन्सर्शन. प्लेस द सीड अँड कवर द सीड प्रॉपरली. हे जे ऑपरेशन आहे, नांगरणी कुळवणी हे करत बसायचं, डायरेक्ट सोईंग इम्प्लिमेंट वापरायचं. त्यामुळं काय होणार, एकतर जमीन उकरली जाणार. क्लीन नॅरो स्ट्रीप ओव्हर क्रॉप रो. तर जिथं आपण पेरणार आहोत ते स्वच्छ केलं जातं. ओपन द सॉईल फॉर सीड इन्सर्शन. तर व्यवस्थित बियाणं त्यामध्ये पुट केलं जातं, ठेवलं जातं. आणि प्लेस द सीड, व्यवस्थित बियाणं तिथं ठेवलं जातं. अँड कवर द सीड प्रॉपरली, आणि व्यवस्थित कवरसुद्धा होऊन जातं. एवढं मशागत करण्याची गरज नाही, वेळ वाया घालायची गरज नाही, आणि आपला पैसा जास्त वेस्टेज करायचं नाही. याला म्हणतो आपण झिरो टिलेज ऑपरेशन. म्हणजे जे प्रेपरेटरी टिलेज आपण करतो ते अजिबात करायचं नाही. डायरेक्ट पेरणीच्या वेळेसच 4 फायदे व्हायला पाहिजे. एकतर ओपन व्हायला पाहिजे, बी व्यवस्थित खोलीपर्यंत ठेवता यायला पाहिजे, आणि त्या बियावर व्यवस्थित माती पडायला पाहिजे. असं एकच इम्प्लिमेंटद्वारे सगळे कामं केले जातात. याला म्हणतात झिरो टिलेज ऑपरेशन. In case of fruit crops, only trenches are open at required distance for planting trees and other operation are not carried out. आता जे फ्रूट ट्री आहेत, आपण आंब्याची लागवड करणे, संत्र्याची लागवड, द्राक्षाची लागवड करणे अगोदर भरपूर मशागत करत बसतो आपण. इथं काय केलं जातं, ट्रेंच ओपन केली जाते. फक्त काय केलं जातं, ट्रेंच, एक नाली तयार केली जाते, आणि त्या नालीमध्ये व्यवस्थित झाडं लावून बाकी व्यवस्थित अंतराने लागवड केली जाते. बाकी कोणतंही ऑपरेशन केलं जात नाही. याला म्हणतात झिरो टिलेज. इन झिरो टिलेज हर्बिसाइड आर यूज्ड बिफोर सोईंग फॉर डिस्ट्रॉईंग वीड्स ऑर व्हेजिटेशन. दुसरं, या झिरो टिलेज ऑपरेशनमध्ये जसं मिनिमम टिलेज ऑपरेशनमध्ये आपण तणाचा बंदोबस्त करण्यासाठी काय वापरलं, हर्बिसाइड वापरलं, म्हणजे तणनाशक वापरले. तसंच या झिरो टिलेजमध्ये पेरणीच्या अगोदर, लागवड करण्या अगोदर तणनाशकं वापरतात. पेरणी झाल्यानंतरही सुद्धा आपण तणनाशकाचं वापर करतो, की जेणेकरून जे काही तण आहेत, व्हेजिटेशन आहे, या सगळ्याचं नायनाट केलं जातं, त्याला डिस्ट्रॉय केलं जातं. कारण ते करावंच लागणार ना, तरच आपल्या पिकाची वाढ होणार. तर दोन्ही याच्यामध्ये, मिनिमम टिलेज ऑपरेशनमध्ये आणि झिरो टिलेज ऑपरेशनमध्ये जास्तीत जास्त तणनाशकाचा वापर केलं जातं. बाकी मशागतीवर खर्च केलं जात नाही. म्हणजे कमी खर्चामध्ये उत्पादन घेतलं जातं शेतीचं. जनरली नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड. तर हे वीड जे चॅप्टर आहे, याच्यानंतर आपण वीड चॅप्टर बघणार आहोत. तिथं डिटेलमध्ये हर्बिसाइडवर माहिती आहे. म्हणजे हर्बिसाइड प्रामुख्याने 2 टाईपचे, नॉन सिलेक्टिव्ह, सिलेक्टिव्ह. नॉन सिलेक्टिव्ह म्हणजेच हे जे तणनाशक आहे सगळ्याला मारून टाकतं, त्याला आपण नॉन सिलेक्टिव्हिसाइड. ते पीक असो, तण असो, हे सगळ्याला मारून टाकतं, त्याला म्हणतात नॉन सिलेक्टिव्ह. आणि सिलेक्टिव्ह म्हटल्यानंतर पर्टिक्युलर त्या तणाचाच बंदोबस्त केला जातं, ब्रॉड लीव्ज, नॅरो लीव्ज. तर नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड, दॅट इज अ परशूट ऑर ग्लायफोसेट with short residual effect are used before sowing of the crop and during subsequent stage of the crop growth. तर जे नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे हे पेरणी करण्या अगोदर, जसं ग्लायफोसेट आहे, याची फवारणी केली जाते, की जेणेकरून व्यवस्थित त्या येण्या अगोदरच ते तण काय होतं, पूर्ण मरून जातं. नंतर जे सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आर यूज्ड फॉर मॅनेजमेंट ऑफ वीड्स. आणि सिलेक्टिव्ह विडीसाइड जेव्हा पीक वापलेलं असतं, म्हणजे जर्मिनेशन झालेलं असतं, तर पिकामध्ये फवारणी करण्यासाठी आपण सिलेक्टिव्ह हर्बिसाइड हे वापरलं जातं. द प्लांट रेसिड्यूज आर ऑल्सो यूज्ड ॲज अ मल्च फॉर कन्झर्वेशन ऑफ सॉईल मॉइश्चर अँड मॅनेजमेंट ऑफ वीड्स इन द क्रॉप. तर जे काही प्लांट रेसिड्यूज आहेत ते प्लांट रेसिड्यूज मल्चिंग म्हणून त्याचा वापर केला जातं शेतामध्ये. तर कन्झर्वेशन ऑफ सॉईल मॉइश्चरसाठी, तर तणाचं व्यवस्थित बंदोबस्त होऊ शकतं. तणाचं मल्चिंग केल्यामुळे एकतर सॉईल कन्झर्वेशन होतं, तणाचा प्रादुर्भाव होत नाही, आणि तेच आणखीन डिकम्पोज होऊन त्या ऑर्गॅनिक मॅटर मिळतं. तर जे काही पालापाचोळा आहे
ते काय करतात, तिथंच जाग्यावर त्याला आच्छादन करून टाकतात. ऑर्गॅनिक मॅटर मल्च म्हणून वापरतात. तर सॉईल कन्झर्वेशनसाठी, सॉईल इरोजनसाठी, तणाचं बंदोबस्त करण्यासाठी या मल्चचा भरपूर फायदा होतो. नेक्स्ट, ॲडव्हान्टेजेस ऑफ झिरो टिलेज. मग आता झिरो टिलेजचे फायदे काय? झिरो टिलेज सॉइल्स आर होमोजिनस इन स्ट्रक्चर विथ मोर नंबर ऑफ अर्थवॉर्म. तर होमोजिनस, तर हे जे जमीन असतं झिरो टिलेज, खोल नांगरणी केलेलं नसतं, त्यामध्ये डिस्टर्ब होत नाही ना, गांडूळ जे असतात अर्थवॉर्म याची संख्या वाढ होते याच्यामध्ये, कारण त्याला राहण्यासाठी जागा मिळते, व्यवस्थित ककून असतात, त्यांचे पिल्ले असतात, भरपूर वाढ होते अशा जमिनीत त्याला, आणि जमीन पूर्ण भुसभुशीत होते, आपल्याला नांगरणी करायची गरज नाही. इट इन्क्रीज ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट ऑफ द सॉईल. यामध्ये काय होतं, आपण अगोदरच्या पिकाचा अवशेष तिथंच जाग्यावर कुंजू देतो, आणि त्यामुळं काय होतं, ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट वाढतं, आणि त्यामुळं अर्थवॉर्मची संख्या आणखीन वाढते. कारण अर्थवॉर्मला खायला काय पाहिजे, ऑर्गॅनिक मॅटर पाहिजे, आणि ते ऑर्गॅनिक मॅटर मिळाल्यामुळं भरपूर गांडुळाचं काय होतं, वाढ होते. सरफेस रन ऑफ इज रिड्यूस अँड इन्फिल्ट्रेशन ऑफ वॉटर इज इन्क्रीज ड्यू टू मल्चिंग. तर या मल्चिंगमुळं काय होतं की रनअप ऑफ वॉटर जे आहे ते रनअप ऑफ होऊ देत नाही, आणि इन्फिल्ट्रेशन रेट वाढतं, आणि मल्चिंग असल्यामुळं इन्फिल्ट्रेशन रेट वाढतं, पाण्याचे जे पाणी वाहून जातं ते वाहू देत नाही, त्याला अडथळा निर्माण होतं मल्चिंगमुळं, आणि पर्कोलेशन जे आहे, इन्फिल्ट्रेशन रेट जे आहे ते वाढतं. इट सेव्ह कॉस्ट ऑन प्रेपरेटरी टिलेज अँड इंटर टिलेज. तर या झिरो टिलेजमुळं जे कॉस्ट ऑफ टिलेज ऑपरेशन येणार आहे, जे आपल्याला मशागतीचं खर्च येणारा आहे, ते खर्च अगदी झिरो येतं, आणि आंतर मशागतीचं खर्चही झिरो येतं. यामुळं नेट प्रॉफिट वाढतं. असे झिरो टिलेज ऑपरेशनचे फायदे आहेत. आता याचे डिसॲडव्हान्टेज काय झिरो टिलेज ऑपरेशनचे? समटाईम द जर्मिनेशन अँड कंडिशन ऑफ द क्रॉप इज अफेक्टेड. उगवण व्यवस्थित होऊ शकत नाही, काही वेळेला उगवण व्यवस्थित होऊ शकत नाही, कारण जमीन वगैरे जास्त घाण असेल, किंवा आपण व्यवस्थित इम्प्लिमेंट पेरणीसाठी वापरलं नसेल तर उगवण व्यवस्थित होत नाही. सोईंग ऑपरेशन इज डिफिकल्ट विथ ऑर्डिनरी इम्प्लिमेंट. पेरणीसाठी आपण ऑर्डिनरी इम्प्लिमेंट वापरू शकत नाही, त्यासाठी सुधारित अवजारच वापरायला पाहिजे, कारण त्यामुळं खोल ट्रेंच तयार व्हायला पाहिजे, बी व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवायला पाहिजे, व्यवस्थित माती पडायला पाहिजे ॲट ए टाईम. तर असं इम्प्लिमेंट पेरणीसाठी वापरायला पाहिजे. मोर नायट्रोजन अप्लिकेशन इज रिक्वायर्ड ॲज द रेट ऑफ मिनरलायझेशन इज स्लो. तर हे ऑर्गॅनिक मॅटर कुंजवण्यासाठी जास्तीत जास्त खताचा वापर करायला पाहिजे. नायट्रोजन जे खतं आहेत ते खताचं जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे, की जेणेकरून जे मिनरलायझेशन इज स्लो आहे ना, तर डिकम्पोज लवकर होण्यासाठी, कारण नॅचरल डिकम्पोज व्यवस्थित होत नाही, त्यासाठी नायट्रोजन जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. आणि त्यामुळं काय होणार, काय होणार, मिनरलायझेशन इज स्लो आहे ना. तर नायट्रोजन जमिनीमध्ये जास्त टाकल्यामुळे हे सुद्धा घातकच असतं, कारण शेवटी केमिकल आहे. तर हे त्याचा तोटा आहे. कंटिन्युअस यूज ऑफ हर्बिसाइड मे कॉज इन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड रेसिड्युअल इफेक्ट. तर आपण कंटिन्युअस हे तणनाशकाची फवारणी करत असल्या कारणाने एक तर पर्यावरण दूषित होणार आहे, आणि त्याचं जे परिणाम आहे निसर्गामध्ये तसंच राहणार, रेसिड्युअल इफेक्ट राहणार त्या तणनाशकाचं, कारण ते केमिकल आहे. समटाईम पेरिनियल डीप रूटेड वीड्स बिकम सिरियस प्रॉब्लेम. आता आपण खोल नांगरणी वगैरे न केल्यामुळं जे पेरिनियल वीड आहेत, जे खोल मुळाचे तण आहेत, कुंद आहे, हरियाळी आहे, याचा प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढलेलं दिसणार. तर हे तोटे आहेत झिरो टिलेज ऑपरेशनचं. म्हणून आपल्या भागामध्ये झिरो टिलेज ऑपरेशन सहसा आपण वापरत नाही आहे. आपल्या ज्या मॉडर्न ॲग्रिकल्चरमध्ये आपण जेवढं जास्त मशागत करता येईल तेवढं जास्त मशागत करतो, आणि आपला कन्सेप्ट असा आहे की जेवढी जास्त जमीन आपण भुसभुशीत करणार तेवढं पीक जोमानं येणार, असं आपलं कन्सेप्ट आहे. तर हे दोन कन्सेप्ट आहेत, मिनिमम टिलेज
अँड झिरो टिलेज हे नवीन कन्सेप्ट आहेत. काही देशामध्ये हे फॉलो करत आहेत, कारण मशागतीचं खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि नेट प्रॉफिट कमी मिळत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघत चला खान्स क्रॉप अकॅडमी चॅनल. आणि नवीन जॉईन झालेले असतील तर मागे भरपूर आपण व्हिडिओ चॅप्टर कंप्लीट केलेले, ते बघा, इतरांना जास्त शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि 12वीचंही आपण सिलेबस घेतलेला आहे, तुम्ही 12वीचंही बघू शकता. क्रॉप सायन्सचंही घेतलेलं आहे आपण आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचंही. तर व्हिडिओ बघत चला आणि लिखाण करत चला, नोट्स काढा तुमच्या, तर व्यवस्थित समजणार. तर थँक्स. जय जवान जय किसान.